नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणामधील शब्दसिद्धी हा घटक अभ्यासणार आहोत। आता शब्दसिद्धी म्हणजे काय की आपल्या व्यवहाराच्या बोलण्यामध्ये आपण विविध शब्दांचा प्रयोग हा करत असतो। तसेच विविध शब्द ही इतर भाषेतून आपल्या भाषेमध्ये येतात आणि ती कायम रूढ होऊन जातात। तसेच भाषा ही अशी आहे की जे म्हणजे नदी जशी वाहत असते, नदीच्या प्रवाहाप्रमाणे भाषेचा प्रवाह वाहत असतो। म्हणजे विविध देशातून किंवा विविध ठिकाणाहून आपल्याकडे ज्या भाषा येतात तर त्या काय होतात, आपल्या रूढ होतात। म्हणजे त्याच्यातून काही जी शब्द असतात ती कायमच्या आपल्या भाषेमध्ये ते काय होतात, रूढ होतात। म्हणजेच त्याला आपण शब्दसिद्धी असे म्हणतो। तर म्हणजे विविध देशातून किंवा विविध प्रांतातून आलेले जे काही शब्द आहे जे आपल्या भाषेमध्ये रूढ होतात त्याला, जसं बघा आज आपण बघणार आहोत शब्दसिद्धी। आता आपण बघूया शब्दसिद्धी म्हणजे काय की शब्दसिद्धी म्हणजे भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात। म्हणजे जो भाषेमधील जे शब्द आहे, जसं विविध भाषा असतात त्यातील शब्द कशा पद्धतीने तयार होतो तो त्याला काय म्हणतात तर शब्दसिद्धी असे म्हणतात। भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी म्हणतात। जसं सिद्ध होणे, सिद्ध होणे म्हणजे काय तर तयार होणे, शब्द तयार होणे, भाषेतून दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेमध्ये शब्द तयार होणे म्हणजे सिद्ध होणे म्हणजे काय तर तयार होणे। जसं बघा शब्दांचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे सिद्ध शब्द आणि दुसरं म्हणजे साधित शब्द। हे असे शब्दांचे शब्दसिद्धीचे दोन प्रकार पडतात। जसं बघा आपण त्याच्यातला शब्दसिद्धीमधला जो पहिला प्रकार आहे सिद्ध शब्द ते आपण बघणार आहोत। जसं बघा सिद्ध शब्द म्हणजे काय तर भाषेत शब्द जसा तसा आहे वापर केला शब्दाला सिद्ध शब्द असे म्हणतात। म्हणजे भाषेतील शब्द जसेच्या तसे, म्हणजे जी भाषा असेल त्यातील शब्द आपण जसेच्या तसे लिहितो तेव्हा त्याला सिद्ध शब्द असे म्हणतात। तसेच सिद्ध शब्दाचे 4 प्रकार पडतात। सर्वात पहिला प्रकार आहे तस्मै शब्द, दुसरा आहे तद्भव शब्द, तिसरा आहे देशी शब्द आणि चौथा आहे परभाषीय शब्द। हे सिद्ध शब्दाचे काय आहे तर 4 प्रकार आहे। त्यातील सिद्ध शब्दामधील जो पहिला प्रकार आहे तस्मै शब्द ते आपण बघूया। जसं बघा तस्मै शब्द म्हणजे काय, जसं संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत आलेल्या शब्दांना तस्मै शब्द म्हणतात। आता बघा जी संस्कृत भाषा होती जी फार पूर्वी, म्हणजे आता सुद्धा आपल्या म्हणजे अभ्यासामध्ये संस्कृत भाषा आहे, परंतु पूर्वी संस्कृत भाषेचा वापर हा जास्त प्रमाणात होत होता आणि त्यातून आपल्या मराठी भाषेमध्ये काही शब्द आलेले आहे की जी काय करतो आपण जशीच्या तशी लिहितो। म्हणजे त्या शब्दातून ती संस्कृत शब्द जी आहेत ती आपण मराठीमध्ये तिला मराठी बनवून लिहितो, म्हणजे संस्कृत शब्द मराठीमध्ये जशीच्या तशी लिहितो। जसं संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेत आलेल्या शब्दांना तस्मै शब्द म्हणतो, की जी शब्द संस्कृतमध्ये जशीच्या तशी आपल्या मराठी भाषेमध्ये येतात त्याला आपण तस्मै शब्द म्हणतो। जसं बघा उदाहरणार्थ दीप हा शब्द संस्कृत भाषेमधून आलेला शब्द आहे की ज्याला आपण मराठीमध्ये देखील दीप म्हणत असतो। जसं अग्नी, चक्र, दुग्ध, गृह इत्यादी शब्द हे काय झालेले आहे, याला ह्या शब्दांना काय म्हणतात तर तस्मै शब्द असे म्हणतात। तसेच सिद्ध शब्दामधला दुसरा प्रकार आहे तद्भव शब्द। आता तद्भव शब्द म्हणजे काय तर बघा संस्कृत शब्दातून मराठीत तयार झालेल्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात। म्हणजे जी संस्कृत शब्द असतात बरोबर, तर त्या शब्दांमधील जी शब्द मराठीमध्ये तयार होतात त्या शब्दांना काय म्हणायचं तद्भव शब्द। उदाहरणार्थ बघा दीपचा आपण काय करतो मराठीमध्ये दिवा असं करतो, म्हणजे दीपचा आपण दिवा हा शब्द तयार केलेला आहे। जसं अग्नीचं आग, चक्रचं चाक असा शब्द आपण तयार केला आहे। जसं ग्रामचं गाव, तृष्णा तहान, पुष्प फूल हे शब्द आपण काय केले संस्कृतमधून मराठीमध्ये त्याचं म्हणजे त्याला आपण मराठी शब्द जोडले आहे, मराठीमध्ये त्याचा आपण उच्चारण करतो। जसं संस्कृत शब्दापासून मराठीत तयार झालेल्या शब्दांना हे म्हणजे संस्कृत पासून तयार झालेले शब्द आहे। जसं दीपचा आपण दिवा केलेला आहे, म्हणजे मराठीमध्ये वापरून आपण आपल्या पद्धतीने मराठी शब्द हा तयार केलेला आहे। म्हणजे तो संस्कृत शब्दापासून आपण मराठी शब्द हा तयार केलेला आहे। जसं दीप दिवा, अग्नी आग, चक्र चाक, ग्राम गाव, तृष्णा तहान, पुष्प फूल हे शब्द त्याला तद्भव शब्द असे म्हणतात। त्यानंतर
सिद्ध शब्दातील तिसरा प्रकार आहे देशी शब्द। आता देशी शब्द म्हणजे काय? शब्दावरूनच तुम्हाला लक्षात येते की आपल्या मराठी भाषेमधली जी शब्द आहे मूळ शब्द त्याला देशी शब्द म्हणतात। जे मूळ मराठीतील शब्द आहे म्हणजे जे मूळ मराठीमध्येच आहे त्याचा कुठल्याही भाषेमध्ये काय झालेले दुसऱ्या भाषेतून आलेले नाही आहेत म्हणजे काय त्याला देशी शब्द म्हणतात। जसं बघा दगड, डोळा, घोडा, झाड, पोट, लुगडे इत्यादी हे काय आहे देशी शब्द आहे म्हणजे ते आपले मूळचे मराठी आहे ते परभाषेतून किंवा मग इतर भाषेतून आलेले नाही आहे म्हणून त्याला देशी शब्द असे म्हणतात। जसं बघा चौथा आहे सिद्ध शब्दामधला चौथा प्रकार आहे परभाषीय शब्द। आता परभाषीय शब्द म्हणजे काय तर इतर भाषांतून मराठी भाषेत रूढ झालेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात। म्हणजे ज्या इतर काही भाषा आहेत जसं हिंदी, इंग्रजी ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत त्या इतर भाषेतून ज्या आपल्या मराठीमध्ये रूढ होतात त्या भाषांना काय म्हणतात त्या शब्दांना काय म्हणतात तर परभाषीय शब्द असे म्हणतात। जसं आपण बघूया काही शब्द जसं बघा हिंदीमधून काही शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत की जे काय झालेले आहे मराठीमध्ये रूढ झालेले आहे। जसं हिंदी शब्द भाई, बात, दिल, बच्चा इत्यादी शब्द आपण काय करत असतो मराठीमध्ये त्याचा प्रयोग करत असतो हिंदी शब्दांचा। जसं फारसी शब्द आहे काही फारसी भाषेमधून आलेले जसं अब्रू, पोशाख, हकीकत, महिना इत्यादी शब्द हे फारसीमधून आलेले शब्द आहे। जसं अरबीमधून काही शब्द आलेले आहे अरबी भाषेतून काही शब्द आलेले आहे जे आपण मराठीमध्ये त्याचं हे करत असतो वापर करत असतो। जसं बघा इनाम, जाहीर, खर्च, अर्ज इत्यादी शब्द हे अरबीमधून आलेले आहे। आता गुजराती भाषेमधून कुठले शब्द आले तर दादर, रिकाम टेकडा, दलाल, ढोकळा मग आपण मराठीमध्ये यांचा प्रयोग करत असतो म्हणजे ही शब्द कुठून आली आहे तर गुजराती भाषेमधून आलेली आहे। नंतर आहे कानडी भाषेतून आलेली शब्द बघा मराठी भाषेमध्ये जी रूढ झालेली आहे ते म्हणजे खलबत्ता, विळी, अडकित्ता ही शब्द कुठून आलेली आहे तर कानडी भाषेमध्ये ज्याचा आपण मराठीमध्ये प्रयोग करत असतो बरोबर म्हणजे ती आपण मराठी भाषा आहे असं समजत असतो ती शब्दांना ह्या शब्दांना। जसं इंग्रजी शब्द आहे काही काही ज्याचा आपल्याला मराठी पण माहिती नसतं बरेच इंग्रजी शब्द जे आहेत की जे आपण काय करत असतो मराठीमध्ये प्रयोग करत असतो। जसं बघा स्टेशन, ऑफिस, बस, पेन ही शब्द काय आहे इंग्रजी शब्द आहे आपण त्याच्यामध्ये आपण हे काय करत असतो मराठीमध्ये त्याचा प्रयोग करत असतो बरोबर। जसं पोर्तुगीज शब्द आहे जसं पगार, बटाटा, तुरुंग, कोबी हे शब्द कुठले आहे पोर्तुगीज आहे। हे सगळे जे शब्द आहेत म्हणजे जसे ह्या भाषेतील हिंदी, फारसी, अरबी, गुजराती, कानडी, इंग्रजी, पोर्तुगाल या सगळे भाषेतून जी शब्द येतात जसं बघा इथं संस्कृत शब्द आहेत म्हणजे काय की ह्या सगळ्या भाषेतून जी शब्द आलेली आहेत आणि ती शब्द काय झालेली आहे मूळ आपण त्याला मराठीत समजतो अशा शब्दांना काय म्हणायचं असतं तर सिद्ध शब्द असे म्हणतात म्हणजे शब्दसिद्धीमधला पहिला प्रकार। आता आपण त्यातला दुसरा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे साधित शब्द। आता साधित शब्द म्हणजे काय ते बघूया की मुद्दामहून तयार केलेल्या शब्दांना साधित शब्द म्हणतात म्हणजे जे शब्द मुद्दामहून तयार होतात ते आपण बघूया कशा पद्धतीने। त्यात साधित शब्दाचे 4 प्रकार पडतात ते बघा उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, सामासिक शब्द आणि उभयस्थ शब्द। आता सगळ्यात आधी पहिला जो प्रकार आहे उपसर्ग घटित शब्द साधित शब्दाचा तो आपण बघूया की उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय की मूळ शब्दांच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात। म्हणजे जे मूळ शब्द आहेत जसं बघा मूळ शब्द काय आहे इथला आपला विचार हा मूळ शब्द आहे परंतु त्याला उपसर्ग लागलेला आहे। उपसर्ग म्हणजे काय की जे शब्दांच्या आधी लागतात बरोबर आपण मागील एका लेक्चरमध्ये एका व्हिडिओमध्ये बघितलंय की उपसर्ग आणि प्रत्यय म्हणजे काय तो उपसर्ग म्हणजे काय की जे शब्दांच्या आधी लागतात मूळ शब्दांच्या त्यांना उपसर्ग शब्द असे म्हणतात म्हणजे उपसर्ग म्हणतात। जसं बघा ह्याच्यामध्ये मूळ शब्द कुठला आहे आपला विचार उपसर्ग काय लागला आहे सु आणि जेव्हा दोन्ही शब्द आपण एकत्र करू सु प्लस विचार तेव्हा त्याचा नवीन शब्द कुठला तयार होतो सुविचार हा शब्द तयार होतो म्हणजे म्हणजे उपसर्ग आणि त्याचा म्हणजे जे शब्द उपसर्ग लागून तयार होतात त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणतात। जसं बघा प्र प्लस गती प्रगती
जसं यथा प्लस शक्ती, यथाशक्ती. समज, गैर प्लस समज, गैरसमज. अशा पद्धतीने उपसर्ग लागलेली आहे, म्हणजे जी शब्दांना उपसर्ग लागून जी प्रत्यय तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. जसं ही उपसर्ग आहेत आपली आणि त्याला मूळ शब्द लागलेला आहे आणि त्याचा नवीन शब्द तयार झालेला आहे. या पद्धतीने आपण साधिक शब्द म्हणजे काय की जे मुद्दा म्हणून तयार होतात, म्हणजे ही शब्द कशी झालेली की आपण मुद्दा म्हणून म्हणजे काही शब्द जे मुद्दा म्हणून आपण तयार करत असतो असे शब्द. जसं बघा त्यातील दुसरा प्रकार आहे प्रत्यय घटित शब्द. आता प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय की ज्या शब्दांना प्रत्यय लावून लिहितो. उपसर्ग म्हणजे काय, जी मूळ शब्दांना पुढे आपण जे लावून शब्द लिहितो, आणि प्रत्यय म्हणजे काय की मूळ शब्दांच्या मागे जे शब्द लागलेले असतात त्याला प्रत्यय म्हणतात. बरोबर. याच्यामध्ये प्रत्यय घटित शब्द आपण बघणार आहोत. दुसरा प्रकार की प्रत्यय घटित म्हणजे काय की मूळ शब्दांच्या नंतर किंवा अधिक अक्षरे जोडून जी शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात. म्हणजे मूळ शब्दांच्या आधी नंतर मागे जे शब्द लागतात. जसं मूळ शब्द काय आहे आपला रस, याच्यामध्ये मागे लागलेला आहे प्रत्यय इक. जेव्हा मूळ शब्द आणि प्रत्यय एकत्र होऊन नवीन शब्द कुठला तयार होतो, रसिक हा शब्द तयार होतो, यालाच प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. जसं बुद्धी प्लस मानी, बुद्धिमानी. नंतर तिसरा आहे दया प्लस आळू, दयाळू असा शब्द तयार झाला आहे. चौथा आहे दुकान प्लस दार, दुकानदार. म्हणजेच काय की प्रत्यय लावून झालेली शब्द, म्हणजे मूळ शब्दांना प्रत्यय लावून झालेले शब्द म्हणजे त्याला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. जसं आपला साधित शब्दाचा तो दुसरा प्रकार होता. आता आपल्याला साधित शब्दांचा तिसरा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे सामासिक शब्द. आता सामासिक शब्द म्हणजे काय की दोन शब्द एकत्र येऊन जो नवीन शब्द तयार होतो, म्हणजे दोन शब्द जेव्हा एकत्र येऊन जेव्हा नवीन शब्द तयार होतो त्याला त्या शब्दांना काय म्हणायचं असतं, सामासिक शब्द. जसे बघा कशा पद्धतीने की सामासिक शब्द तयार करताना विभक्ती प्रत्यय व अन्य शब्द गाळले जातात. ज्यावेळेस आपण सामासिक शब्द तयार करतो त्यावेळेस जे विभक्ती प्रत्यय आहे म्हणजे मूळ शब्द जे दिलेले असतात त्यातून आपल्याला विभक्ती प्रत्यय व जे विभक्ती प्रत्यय व अन्य शब्द काय असतात गाळले जातात. कशा पद्धतीने आपण उदाहरणं बघूया. बघा विद्येचे आलय, याच्यामध्ये चे बघा विभक्ती प्रत्यय म्हणजे सला न ते, अशा पद्धतीने आपण विभक्ती शिकलो आहे मागील व्हिडिओमध्ये. तर त्या विभक्तीची जी प्रत्यय असतात तर याच्यामध्ये दिलेली असतात मूळ शब्दांमध्ये, परंतु ज्यावेळेस आपण नवीन शब्द तयार करतो त्यावेळेस त्या शब्दांमध्ये विभक्ती प्रत्यय हे येत नाही, म्हणजे ती प्रत्यय गाळली जातात सामासिक शब्दांमध्ये. त्यालाच आपण सामासिक शब्द असे म्हणतो. जसं बघा विद्येचे आलय, याच्यामध्ये बघा विद्यालय हा एक शब्द तयार केलेला आहे. विद्याचे आलय म्हणजे यातले जे शब्द आहेत ती काही गाळलेले आहे. जसं चे गाळलेला आहे, आ गाळलेला आहे. ह्या शब्दाचा हे दोन शब्दांचं आपण काय केलं एकत्रीकरण केलेलं आहे, ते म्हणजे काय विद्यालय. जसं दुसरं आहे क्रीडेसाठी अंगण, त्याचं काय क्रीडांगण. जसं महान असे राष्ट्र, महाराष्ट्र. अशा पद्धतीने आपण सामासिक शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित शब्द हे बघितले. आता साधित शब्दांचा जो चौथा प्रकार आहे उभयस्थ शब्द तो आपण बघूया. त्यानंतर आपला चौथा आहे अभ्यस्त शब्द. आता अभ्यस्त शब्द म्हणजे काय की एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे, एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ निरर्थक शब्द एकत्र येणे. सार्थ शब्द म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये अर्थ असतो आणि निरर्थक म्हणजे काय ज्याच्यामध्ये अर्थ नसतो. किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे याला काय म्हणत असतात अभ्यस्त शब्द. पुनरावृत्ती होणे किंवा विरुद्ध शब्द येणे किंवा सार्थ निरर्थक शब्द एकत्र येणे अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण पाहूया. बघा क्षण जवळजवळ, पैसाच पैसा हे काय झाले पूर्णावस्थ शब्द झाले. म्हणजे काय बघा याच्यामध्ये क्षण जवळजवळ, पैसाच पैसा हे काय झाले पूर्णावस्थ शब्द. हे काय आहे सारखे शब्द आपल्याला दिसतात. म्हणजे काय की जसं क्षण जवळजवळ असे सारखे शब्द आपल्याला दिसतात. जसं पैसाच अशा पद्धतीने. जसं बघा दुसरं आहे आसपास, जवळपास, उभा आडवा. हे काय आहे शेजारी पाजारी, पुस्तक बिस्तक. हे काय आहे
सार्थक आणि निरर्थक शब्द आहे. म्हणजे पहिल्या याला अर्थ असतो आसपास, म्हणजे पहिल्या याला अर्थ आहे शब्दाला आणि दुसऱ्या शब्दाला नाही आहे. जसं पासला काही नाही आहे, जवळपास. आता जवळला अर्थ आहे, पासला काही नाही. उभा आडवा, म्हणजे आपण एक शब्द बोलताना दुसरा निरर्थक शब्द हा बोलतो तेव्हा त्याला अंशावस्थ असे म्हणतात. जसं तिसरं आहे कडडकड, बडबड, जुळजुळ, गुडगुडीत. हे काय होतं, या शब्दांची पुनरावृत्ती होते. म्हणजे काय, अनुकरण वाचक शब्द असं आपण ह्या शब्दांना म्हणतो. त्यालाच उभयस्थ शब्द असे म्हणत असतात. तर या पद्धतीने आपण शब्दसिद्धीचे 2 प्रकार हे अभ्यासते. धन्यवाद.